अशी स्पर्धा सध्या आपल्या भेटीला सनातन चषक 2026 आहे. देखणं आणि शानदार नियोजन सध्या आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कमालच्या प्रदर्शन प्रत्येक टीमने या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी दर्शवलेलं आहे. अंतिम सामना आणि फायनल पुन्हा एकदा हा सामना आपल्यासमोर पाहायला मिळेल. दोन्ही टीम पुन्हा एकदा सज्ज तर होतील. 2 आक्रमक फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. आमचे 2 ऑन फील्ड पंचांचे कामगिरी आपण पाहतो की स्वानंद आणि सागर धोडीसर सध्या त्यांची चांगली कामगिरी आहे. हा नॉकआउटचा सामना पाहायला गेला तर आपल्या नावे दोन्ही टीमने खूप चांगला केलेला आहे. पण आता जो मत अंतिम सामना आहे आणि अंतिम मॅचमध्ये जी कामगिरी अपेक्षित पाहिजे. हा प्रयत्न दमदार पाहिजे, तो प्रयत्न चांगला पाहिजे आणि त्यासाठी आपण पाहतो की आक्रमकतेने आता बॅटिंग करणे, आक्रमकतेने बॉलिंग करणं, या सर्व गोष्टी पुन्हा एकदा पाहायला मिळतील. जशी मॅचला सुरुवात होईल आपण आमच्या डी मास्टरकडे जातो आणि त्यांच्या मार्फत एक सदाबहार संगीत आणि येऊया या फायनलचा पुन्हा एकदा महा मुकाबल्यासाठी. डी आणि पहिल्या षटक तितका चांगला सुद्धा आपण पाहतो की ॲक्टिव्हिटी तितकी चांगली सुद्धा पाहायला मिळते. फायनलचा सामना, फायनलच्या अंतिम मॅचमध्ये जे मात्र आवश्यक आहे की दोन्ही टीमकडून चांगलं प्रदर्शन. पहिला सामना जिथे आपण पाहिला क्वालिफायर 1 मध्ये तिथे या टीमची गाठ पडली होती. आणि या टीमच्या विरुद्ध पाहायला गेलं तर जय महाराष्ट्र टीमने खूप चांगले आक्रमक बॅटिंग केली होती आणि आक्रमक बॅटिंग करत असताना सेकंड इनिंगमध्ये पराभव झाला होता. अगदी सेम स्ट्रॅटेजी सध्या पाहायला मिळते तर सेम कंडिशन सध्या पाहायला मिळेल का? आक्रमक फलंदाजी आपण पाहिलं की जय महाराष्ट्र टीममधून जिथे अनिल पवार मेजर यांचा खेळ चांगला झाला आणि त्यामध्ये वर्चस्व त्यांच्या बॅटचं अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या बॅटमधून 65 धाब्यांचे तुफान इनिंग त्यामध्ये आपण पाहिलेले आहे. आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये पंच एकदा दर्शवतील व्हाईटची खून अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा फलकात जोडली जाते स्कोर कार्ड होती. या अवंताच्या रूपाने धावेची गती जी आहे ते फलकात जाऊन पुढे स्कोर कार्ड मॅन्डेटरी पापरेचे सलग 2 धावा फलकादी लॉस ऑफ 0 विकेट बिनबाद आता आपल्या टीमची परिस्थिती पाहायला मिळते. पहिलं षटक सध्या तरी जारी आहे. ओव्हर नंबर 1 च्या खेळ सध्या जारी मैदानाच्या आतमध्ये. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न टोपेज बॉल हवेतच चाललाय. चंद्रकांत सध्या बॉलच्या फ्रेममध्ये येतील आणि जो मत आपण पाहिला की पहिल्या इंडिया मॅचमध्ये क्वालिफायर मॅचमध्ये घातक फलंदाज ठरला होता. त्याच घातक फलंदाजाला पुन्हा एकदा पाठवले माघारी आणि पहिला धक्का फलंदाजाने बाद. बॉलिंग मार्क पुन्हा एकदा बोलत तयार. सुद्धा कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जोरदार सध्या अपील केली जाते. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतो की सुनीलजी यादव साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज सध्या आहे. पहिल्या षटकाची जारी दोनची मात्र आवश्यकता आहे की रिपुटेशन पुन्हा तुम्हाला चांगलं अगदी यूज करावं लागतं. पण पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सध्या कामगिरी पाहायला मिळते आणि पहिल्याचा खेळ समाप्त पहिल्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर करते फक्त आणि फक्त 2 धावा, 1 गडी बाद. पहिल्याचा खेळ ते समाप्त मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे आहे ते जय महाराष्ट्र टीमच्या विरोधात गेलेलं आहे. संध्याकाळच्या सत्रात जरूर आहे. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये धमीचा एक आपण पाहतो की टेम्पो सजवायचा असेल, तर बॅटिंग चांगली होणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न सध्या चांगला करायचा असेल, तर दोन्ही बॅटरच्या बॅटमधून धावा सुद्धा येणे आवश्यकता आहे. तर महेशचं पहिलं षटक खूप चांगलं राहिलं. नीट आपण पाहिलं की धावा जे आहेत त्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 2 खर्च केल्यात आणि त्याचपुढे दबावाच्या सिच्युएशनमध्ये टीम कारण की फायनलमध्ये दबाव आपोआप निर्माण होतो आणि दबाव जर रिलीज करायचा असेल, तर त्यासाठी आपण पाहतो की बॅटिंग करत असताना मोठे फटके तुमच्या बॅटमधून पाहिजेत. दोन्ही टीम सध्या पाहायला गेलं तर आक्रमकतेने अगदी या स्पर्धेमध्ये खेळलेल्या आहेत. आणि त्यात पुढे महत्त्वाचं आणि विशेष म्हणजे चांगल्या क्रिकेटचे पुन्हा एकदा नियमात आपण पाहतो की आवश्यकता आहे.
प्रयत्न पुन्हा एकदा करणं गरजेचं. बोली मागणी रुपेश ढोडी. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी ऑन द विकेट. पुढे बोलता पुन्हा एकदा उंचला बॉलला फक्त अगदी धक्का दिलाय. बॉल मागे घरंगडत चाललाय. फील्डर सध्या पोहोचते. तर 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील. आणि या 2 धावेच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकात जाऊन स्कोरकार्डवरती 4 धावा. जय महाराष्ट्र टीमचा विचार केला तर जिथे आवश्यकता आहे चांगल्या बॅटिंगची, अशाच प्रकारचा खेळ झाला तर दबावाचा सामना जो आहे, तो पुन्हा एकदा होऊ शकतो. आपलं संवाद पवित्रा घ्यावा लागेल. तो प्रयत्न होईल का? बॉलिंग मागते. कौशल्य बॅटचा वापर पुन्हा एकदा ऑनसला या गॅप मोठा आहे. बॉल पुन्हा एकदा जाईल. आपल्या डग आउट मध्ये येतो हा शानदार चौकार. कमालचं प्रदर्शन, कमालचा फटका या बॅटरच्या बॅटमधून जिथे भूमिक याच प्रकारचा खेळ करतो आणि भूमिक जर अशाच प्रकारचा खेळ करत राहिला तर समोरच्या टीमला पुन्हा एकदा चेतावणी दिली जाते. या प्रकारची बॅटिंग राहिली तर आणि तोपर्यंत पुन्हा एकदा तसाच होईल का? पण यावेळी बॉल पुन्हा एकदा हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न थोडासा बॅकफुटने जाऊन ऑप्शनला ढकलला डेडिकेट करण्याचा प्रयत्न सध्या आहे. बॉलच्या फ्रेममध्ये फिल्डर सध्या तैनात तिथे राजू पुन्हा एकदा बॉलपर्यंत पोहोचते. तुमचे एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. सिंगल डबलचा धाबा खूप मायने असतात आणि तो प्रयत्न सध्या जारी आहे या मैदानाच्या आतमध्ये जिथे आवश्यकता आहे की एक चांगलं टार्गेट जे फलकात आड होणं गरजेचं आहे तो प्रयत्न तितका चांगला करणं गरजेचं राहील. उदय दुसऱ्या बॅटचा वापर रॉन्सला फक्त खेळण्याचा प्रयत्न सध्या आहे. बॉलपर्यंत पोहोचते तो एकदा विकेट प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावेची गती जी आहे ती जाऊन स्कोर काढते फक्त आणि फक्त आता 10. समाधानचं क्रिकेट प्रत्येक बॉल जो आहे तो रीड करून सुद्धा खेळला जातो. आवश्यकतेनुसार खेळ करणं जमतं दोन्ही बॅटरला आणि तो प्रयत्न सध्या जारी आहे. हो, टॅप स्टाईलने फटका चांगला खेळलाय. फिल्डर स्वतः बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील. बॉलला कॅरी करतील. तो आपला धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होताना दिसत नाहीये. नवीनची गती जी आहे ती पुन्हा एकदा स्टॉप करताना दिसत आहेत. जय महाराष्ट्र टीम या मॅचमध्ये सध्या आपण पाहतो की रणनीती सध्या त्यांची चेंज होताना दिसते. जिथे आवश्यकता आहे की बॅटिंग चांगली होणं गरजेचं आहे. तसं होताना दिसेल का? समोर भूमिक, भूमिक बुबडा ऑन साइडला फटका पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. तो बॉल पुन्हा एकदा थांबणार नाहीये. अखेर भूमिक दुबडा यांच्या बॅटमधून येतो हा शानदार चौकार. ओव्हरची समाप्ती. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदार स्कोर काढते 14 धावसंख्या फलकात प्रवीणजी करमोडा साहेब उपस्थित झालेले आहेत. तर सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. प्रवीणजी करमोडा पण मुख्य मंचावरती असताना पण वा आपलं पुणे एकदा सरस स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. फायनलचा सामना वारली वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध पुन्हा एकदा कमाचा पुन्हा एकदा आपण पाहतो की हे जे बॅटल आहे ते बॅटल पुन्हा एकदा चांगलं रंगेल नो डाऊट. ओसरे बॅटचा वापर फटका पुन्हा एकदा चांगला आहे का? फिल्डर सध्या आहे स्वतःला जज करत असताना तो जज करतील पण बॉल पुन्हा एकदा जाईल मैदानाच्या बाहेर. येतो हा कडक षटकार. कमालचं प्रदर्शन चांगला फटका सध्या बॅटिंग करत असताना प्रवीणजी करमोडा उपस्थित झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट डहाणू तालुका अध्यक्ष उपस्थित झालेले आहेत. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या मंचावरती. आपण स्थानपण वा पुढे बॉलचा पुन्हा एकदा उंचला स्विंग करण्याचा प्रयत्न पण बॅटने बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित झालेला नाहीये. संधी होती या बॉल होती मोठा फटका मारण्याची पण संधी पुन्हा एकदा गमावलेला आहे का? आवश्यकता होती पुन्हा एकदा प्रत्युत्तर केलं जातं की बॉल पुन्हा एकदा खाली डीप झाला आणि त्याचपुढे पंच धावसंख्या पाहायला गेलं तर पुन्हा एकदा इथे इट्स अ थेट डिलिव्हरी योग्य लेत होते. पुन्हा एकदा डॉट म्हणजे समाप्ती पाहायला मिळेल. नवीनची गती जाऊन पण स्कोर कार्ड वरती 20 रन्स 20 धावा फलकाती. पुन्हा एकदा पुढचा बॉल दुसऱ्या बॅटचा वापर टॉप एज बॉल हवेत चाललाय स्वतः पुन्हा एकदा विकेट गिरेगा.
और विकेट गिर गया आहे. अतुलची खेळी ते समाप्त. जय महाराष्ट्र टीमसाठी आणखी एक मोठा धक्का. फलंदाज अतुल बाद. ओव्हरचा खेळ समाप्त. आता तिसऱ्या षटकाचा विचार केला तर आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वारली वॉरियर्स टीमचं पाहायला गेलं तर जे मात्र स्वप्न आहे ते पुन्हा एकदा सत्यात उतरेल का? जय महाराष्ट्र टीमने कमालचं पुन्हा एकदा प्रदर्शन दाखवलेलं आहे. बॉलिंग मागते पुन्हा एकदा बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये यावेळी प्रदीप विकेट टेकर बॉलर सध्या आहेत. हो, कमी गतीने टाकलेला बॉल टप्पापर्यंत लाईनच्या पुन्हा एकदा खूपच बाहेर हवाचा धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या जारी. कलकत्ते जाऊन पोहोचते. स्कोर करते धावा जे आहे ते जाऊन पोहोचते 21 आकडावरती. ग्रामपंचायत सगट सदस्य साहेब उपस्थित झालेले आहेत. आदरणीय कन्हैया पवार साहेब उपस्थित झालेले आहेत. पण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण सुद्धा हवेतच चाललाय. हवेत पुन्हा एकदा पकडला जाईल का? आहे तिथे डॉक्टर. बॉलच्या पुन्हा एकदा फ्रेम मध्ये चांगला टेक केला जाईल आणि स्टनिंग कॅच. अनदर विकेट डाऊन. आणखी एक धक्का. विकेटच्या पतन. विकेटचं पतन पुन्हा एकदा नवीन बॅटर्स आपण पाहतो की फलंदाजी करण्यासाठी आता पवन ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या जारी आहे. या षटकाचा विचार केला तर पुणे डॉपसीला फटका चांगला खेळला. लोफ्टी डॉप ड्राईव्ह आले आपण पाहतो की चांगला कंट्रोल फटका स्ट्रेट टू द फिल्टर. अनफॉर्च्युनेटली चांगली फिल्डिंग सुद्धा केली जाते. फक्त एक धाव जी आहे ती प्राप्त केली जाईल. या संघाच्या मदतीने धावीची गती जी आहे ती जाऊन पोहोचते फलकात 22 फायनलचा सामना सध्या आपल्या समोर आहे आणि फायनलचा सामना अगदी हाय लेवल होईल का? पण क्वालिफायर 2 चा सामना काय जबरदस्त आपल्या समोर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न जास्त पाहायला गेलं तर सेन्सिबल क्रिकेटचे पुन्हा एकदा जे मत आपण पाहतो की एखाद्या बॅटरकडे संयम असणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबते स्कोर कार्डवरती आता नावं आहेत 23. आदरणीय अखिलेश पांडे साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. अखिलेश पांडे साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येण्याची अगदी कृपा करावी. अखिलेश पांडे साहेब या स्पर्धेमध्ये त्यांचं खूप मोठं कर्तव्य आहे आणि खूप मोठं कार्य आहे. आणि ते त्यांचा पुन्हा एकदा स्वागत सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत. आदरणीय देवेंद्रजी वर्मा साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हनुमान सेना राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी वर्मा साहब के शुभ हस्ते आणि मुख्य मंचात आपण पाहतो की कन्हैया पवार साहेबांचं सुद्धा अगदी आगमन झालेलं आहे. साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान जो आहे मुख्य मंचात ते केला जाईल. स्पर्धेच्या वतीने सगळ ग्रामपंचायत सदस्य कन्हैया पवार साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान या मुख्य मंचात ते केला जाईल. तर विकेटवरती विकेट सुद्धा गमावले जातात आणि महत्वाचं आपण पाहतो की जिथे भूमिक सध्या परतल्या माघारी आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवी मेजर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अगदी एंटर होतील. धावसंख्या धावपते स्कोर करते धावीची गती जी आहे ते फलकातील 23 धावा. आदरणीय कन्हैया पवार साहेबांना विनंती आहे
आणि सर्वांचे शुभ असते सन्मान सध्या केला जाईल. ग्रामपंचायत सदस्य आसागाड आणि साहेबांचा शुभ सन्मान सध्या मुख्य मंचावरती हिमायतची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सध्या साहेबांचा सन्मान जो आहे तो मुख्य मंचावरती अगदी केला जाईल. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या जारी आहे. परंतु धावांची गती फलकात जाऊन पोहोचते 24. पुढील खेळाचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॉलला अगदी ढकलल्या फिरल्या बॉलच्या प्लेमध्ये पोहोचतील. बॉलला फलकती टोपते. एक धाव जे आहे ते प्राप्त केली जाते. त्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर कार्ड वरती धावांची गती फलकातील 25-25. सिंगल डबल धावसंख्या आता आपल्या फलकात जाऊन पोहोचते. पण आपण पाहतो की जिथे जबाबदारीचा आपण पाहतो की बूस्टर जो आहे तुम्हाला घ्यावे लागते. जबाबदारीची लस जी आहे ती तुम्हाला आता टोचावी लागेल. तेव्हाच एक मजबूत आकडा जो आहे तो फलकात होऊ शकतो निर्माण. तो सातत्याने प्रयत्न जारी आहे. पण इथे सुद्धा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो आहे कनेक्टिव्हिटी पुन्हा एकदा झालेली नाहीये. अपील तर जोरदार केली जाते. वाली वॉरियर्स असं वाटलं की स्पर्धेमध्ये कुठे ना कुठे चुक्या करेल, परंतु त्यानंतर पलटवार या स्पर्धेमध्ये त्याचा खूप चांगला राहिलेला आहे. मोठमोठ्या संघांना अगदी पाहायला गेलं तर पराभवाचे धक्के दिलेत आणि त्याचपुढे या मॅचचं महत्त्व त्यांना सुद्धा माहिती आहे. हा फायनलचा ग्रँड फिनाले सामना आहे. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज होती. पुन्हा एकदा स्वतःला झुकत असताना ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पण बॉल फील्ड कधी येतो विकेट जे आहे ते पुन्हा एकदा कदाचित आलीच ते पण तसं झालेलं नाहीये. बॉल फील्ड कधी एक धाव इथे प्राप्त होताना दिसते. सिंगल डबल धावसंख्या संघाच्या स्वतःमध्ये मोठे फटके पाहिजे होते, पण मोठे फटके आलेले नाहीयेत. त्याचं कारण आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये आपण बॉलिंग अटॅक लाजवाब सुद्धा पाहायला मिळेल. यावेळी वारली वॉरियर्स यारी चांगला फटका पवनने पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगाने अगदी फ्लॅट फास्ट सरकार. चला पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचं आहे. पाण्याची व्यवस्था. चला लगेचच 4 षटकाचा खेळ जो आहे तो समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉबमध्ये स्कोर कार्डवरती 32 धावा पाण्याची व्यवस्था. आणि दुसऱ्या बॅटचा वापर करायचा होता पण इथेच आपण पाहतो की स्वतः बॉलच्या खाली फिल्डर पुणे एकदा स्वतः बॉलर याचे दिला आणि त्यात आपण पाहतो की अनादर विकेट डाऊन आणि मेजरचा खेळ सुद्धा इथे समाप्त. आणखी एक झटका टीम जय महाराष्ट्र टीमसाठी फलंदाज याने मागचं दीपालियन बाद. या टीमच्या खेळाडूंच्या मध्ये सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत.
5 षटक सध्या जारी. 4 षटकाचा खेळ जो आहे तो समाप्त. धावसंख्या ज्यामध्ये स्कोर कार्ड होते 32-32 आणि नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आता. पहिलाच बॉल हवेतच पुन्हा एकदा संधी क्रिएट केली जाते. स्वतः तुषार बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न. तो फिल्डर नाहीये. चुकी केली इथे. बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न चांगला राहिला. पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न राहिला. पण तो बॉल जो आहे तो टायमिंग जो आहे ते पुन्हा एकदा झालेला नाहीये. चुकी इथे केली जाते. बॉलपर्यंत पोहोचते फक्त एक धाव जी आहे ते प्राप्त होते आणि या संघाच्या मदतीने धावांची गती फलकात जाऊन पोहोचते आता. 33. काय कमाचं पुन्हा एकदा बॅटिंग पण कमाची फिल्डिंग कारण की मोठं डिस्टन्स जे आहे ते पुन्हा एकदा कापत असणार बॉल ती नजर त्यानंतर जमिनीची नजर. असं म्हणजे कॅच पकडणं पाहिजे तितकं सोपं तर बिलकुल नाहीये. कारण की आपण पाहतो की मैदान जरूर चांगलं आहे. पण झेल कठीण. आपण सुद्धा पडल्यानंतर पाहतो की आपण लाईनच्या खूपच बाहेर पंच पुन्हा एकदा दर्शवतील वाईटची एकूण अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. या अतिरिक्त धावसंख्येने धावेची गती जी आहे ते फलकात जॉबमध्ये स्कोर कार्डवरती 34-34 धावा. ओव्हर नंबर 5 चा खेळ सध्या जारी आहे. आपण पाहतात फायनलचा सामना सनातनचा संघ. हवेत खेळण्याचा प्रयत्न. जेवढे पवनने मारले तेवढे बॉल मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. आणि पवनने पुन्हा एकदा ठोकलाय त्याचा बॅटमधून षटकार. पवनला सातत्याने विचारले जात होते प्रश्न, "तू करतोस का?" पण पवनने पुन्हा एकदा त्या प्रश्नाचं उत्तर ते दिलंय. मारलाय त्याने षटकार अगदी ठोकून. अप्रतिम सध्या बॅटिंग करत असताना पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रहार. यावेळी सुद्धा टायमिंग आहे का? फिल्डर सुद्धा आहे डीपमध्ये तैनात. आणि यावेळी चुकी होणार नाहीये. अखेर आणखीन एक धक्का, आणखीन एक फलंदाज आपल्या तंबूच्या दिशेने यावेळी बाद. या इनिंगमध्ये आतापर्यंत सर्वच फलंदाज जे आहेत ते कॅच अगदी भूमिकेमध्ये बाद झालेले आहेत आणि त्याचपुढे आपण पाहतो की एकामागून एक डब्बे जे आहेत ते पुन्हा एकदा धावताना दिसत आहेत. जिथे आपण पाहिलं तर 6 विकेट गमावलेत. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी निलेश यांची एंट्री सुद्धा होताना दिसते. धावसंख्या जॉम्पमध्ये स्कोर काढते 40 धावा फलकाती 6 विकेट गमावलेत. ओव्हर नंबरचा विचार केला तर जिथे 5 षटक सध्या जारी आहे. प्रदीप पुणे एकदा तयार. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा झालेला नाहीये. येस विकेट आहे का? फलंदाज बाद होईल असं वापर आहे. मला वाटतं इथे एक बॉलची अजूनही खेळ जो आहे तो समाप्त असं वाटलं की विकेट गमावला जाईल. पण त्यानंतर पंच दर्शवतील शेवटचा बॉल आहे या षटकातील. शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबरचा विचार केला तर 5 षटक सध्या जारी. कमालचा आतापर्यंत आपण पाहतो या स्पर्धेचा जो मात्र प्रवास जो आहे तो दोन्ही टीमचा खूप चांगला राहिलाय. मुली मग ते पुन्हा एकदा बोलत तयार. साइड लाईन जे आहे ते पुन्हा एकदा चुकीची बॉलला पुन्हा एकदा कधी धाव घेण्याचा प्रयत्न चुकी होते पुन्हा एकदा. आणि इथे आपण पाहतो की फलंदाजाची पुन्हा एकदा बॅट जी आहे ती ग्राउंडिंग झालेली नाहीये. आणि पंच पुन्हा एकदा दर्शवते वाईट प्लस विकेट. म्हणजे काय तर पुन्हा एकदा विकेटचे पतन. हा धक्का आहे 7वा षटका टीमसाठी जय महाराष्ट्र. शेवटचा बॉल या षटकातील धावसंख्या ज्यामध्ये स्कोर काढून ते धावेची गती फलकातील 41 धावा फलकातील सध्या आहेत. फायनलचा सामना आपल्या समोर पाहायला मिळतो पण सध्या तरी डगआउट संत आहे कारण की धावा चाललेल्या नाहीयेत. आता पूर्णपणे या मॅचची जबाबदारी विजय भंडार यांच्या खात्यावरती आहे. विजयची आज मॅच पुन्हा एकदा तडपते तर या स्पर्धेचं जिंकपद जे आहे ते पुन्हा एकदा आपल्या नावे अगदी करू शकतायत.
दोन संघ मालक सध्या आपण पाहतो ज्यामध्ये राजेशजी चव्हाण साहेब आणि एका भगिनीने डॉक्टर हृदयनाथ रेड्डी साहेबांचा संघ आहे. वाडी वॉरियर्स 6व्या ओव्हरमध्ये पुणे आपण पाहतो सध्या पण हा पण सुद्धा हाय गेलेला आहे तो फटका लाजबाब. जगदीश धोडी सर आलेत आणि जगदीश धोडी सरांच्या बॅट मधून आसमानी तुफानी टोला देत असताना हे वज्र टोला हे भीम टोला आणि बॉल मध्ये बाहेर गेला षटकार. ओव्हर नंबर 5 चा खेळ समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जो स्कोर बोर्ड वरती 47 धावसंख्या फलकात पाहायला मिळेल. चलातून बॅटिंग सध्या होणं गरजेचं आहे. हा फायनलचा पुन्हा एकदा महासंग्राम आपल्या समोर सध्या पाहायला मिळतो. दोन्ही टीमला ठाऊक आहेत कशा प्रकारचे पुन्हा एकदा रेलचेल करायची, कशा प्रकारचे पुन्हा एकदा इथे बॅटिंग करावी लागेल आणि तो प्रयत्न सध्या दोन्ही बॅटरचा खूप चांगला अगदी टेंटेटिव्ह पाहायला मिळतो. समोर पुन्हा एकदा विजय ओपरा करण्याचा प्रयत्न विजय भंडार आली रे आली. आता माझी बारी आली. येतो त्याच्या बॅट मधून धमाकेदार शिक्सर. ये सवाल बड़ा था लेकिन जवाब उतना ही बड़ा है. विजय बंडाच्या बॅट मधून षटकार. पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न थोडासा खेचून मारण्याचा प्रयत्न राहिला बोलला हौसला ढकलय सध्या आहे तैनात. बॉलचा पुन्हा एकदा पाहायला गेलं तर पाटला करतील पिढ्या तोपदे पाहायला गेलं तर एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगाच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर आता 54 चोपन्न धावसंख्या पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 6 चा खेळ सध्या जारी. बॅटिंग दर्जेदार पाहिजे. प्रदीप सुद्धा आपण पाहतो की बॅटिंगचा परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. तोपर्यंत सुद्धा तरी जारी आहे या मैदानाच्या आतमध्ये राऊंड विकेट. ओ जग्गू सर पुन्हा एकदा जी मात्र ताकद पाहिजे जी मात्र नशियत पाहिजे. जैसा बोल वैसी नसीहत षटकार. ओव्हर नंबर 6 चा खेळ सध्या जारी. धावसंख्या जबाबदार स्कोर कार्ड वरती 60 धावा सध्या फलकात आउट ऑफ सिलेबस सध्या आपण पाहतो की जिथे बॅटिंग करत असताना जगदीश सरांच्या बॅटमधून अपेक्षा होते की धावा पाहिजेत आणि जगदीश सरांच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून. हो, पुन्हा एकदा पिक करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॅटने बॉलचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित झालेला नाहीये. लाईन जी आहे ती तितकी चांगली सध्या मॅनेज केली जाते. 2 कॅमेरा सहित सध्या आपण पाहतो की ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये ओम साई स्पोर्ट या YouTube वाहिनीवरती या स्पर्धेचं प्रक्षेपण अगदी केलं जात आहे. मयूरजी घरात सर सध्या आहेत आमचं मुख्य पाहायला गेला तर अगदी समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडला तर पुन्हा एकदा रप्पा रप्पा हा बॉल पुन्हा एकदा मागे जाईल. बॅट्समन पुन्हा एकदा ओपन होत नाहीये. तो आणखी एक चांगला बॉल योग्य गलितवरती पुन्हा एकदा डॉट मध्ये समाप्ती. नवीनची गती जी आहे ते पुन्हा एकदा प्राप्त होताना दिसत नाहीये. धावसंख्या जबाबदारी स्कोर काढते 60 ऑन दी बॉर्ड 60 डबा फलकादी. विजय भंडार या मॅचचा पुन्हा एकदा आपण पाहतो की महत्वाचा मोहरा आहे. त्याला शिकार पाहायला गेला तर बॉलरची करावी लागेल आणि तोपर्यंत करण्यासाठी एक बाजूने पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा बॅटिंग होते तेव्हा तेव्हा दबाव पडतो. अशा वेळी दोन्ही बॅटरचा हात चालणं खूप महत्वाचं आहे. अगदी थोडीशी पुणे दशा क्रेनवरती ऑप्शनला हलक्यात बॉलला ढकलल्या पिढ्या सुद्धा बॉलच्या रेंजमध्ये पोहोचतील पण बॉलला थांबवू शकणार नाहीये. ये रास्ते हे चार के बॉल फिर से मैदान के बाहर चौकार. 6 षटकाचा खेळ समाप्त. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जबाबदारी स्कोर काढते 64 धावा फलकादी 6 ओव्हर कंप्लीट. आवश्यकता होती जिथे दबाव वाढत होता जिथे धावा पाहिजे होता आणि त्या दबावाच्या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारची बॅटिंग होणं गरजेचं आहे. तो प्रयत्न तितका चांगला सध्या दोन्ही बॅटरचा पाहायला मिळेल. 6 ओव्हरचा खेळ समाप्त. 64 धावसंख्या फलकादी. आक्रमक अंदाजामध्ये सध्या बॅटिंग केली जाते या मैदानाच्या आतमध्ये. जिथे आवश्यकता होती की दोन्ही बॅटरचे रिपोर्टेशन पुन्हा एकदा फायर बंदे जे आहेत आणि तोपर्यंत पुन्हा एकदा चांगला सुद्धा पाहायला मिळेल.
7व्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये आता स्वतः डॉक्टर सुद्धा आलेले आहेत. पण 7 विकेट जरूर गमावलेत. हो, पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा इथे पाहावं लागेल. हा धावचीचा प्रयत्न राहिलेला आहे का? कमालचे पुन्हा एकदा पाहायला गेला तर हे चित्र जे आहे ते पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि एक रिव्यू आपण पंचासाठी ठेवलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण पाहतो की तिसऱ्या पंचाची पुन्हा एकदा मदत घेतली जाते. वेलकम बॅक.
तर 64 आणि 55 जसं देईल यावेळी नॉट आउट म्हणजे का तर बॅटर सेफ राहील. 7वं षटक बॉलिंग ट्रॅक होती पुन्हा एकदा डॉक्टर रेडी होता दिसतायत. वारली वॉर या टीमचा पुन्हा एकदा खूप चांगला प्रवास जो आहे तो पूर्णपणे ऑन साइडला याडी टप्प्यात आले आणि टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो आणि त्यावेळी आपण पाहतो की आलाय पुढे बॉल आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा समोर बॉल चलो बाहेर षटकार. कमालची बॅटिंग केली जाते लागोपाठ पाहायला गेलं तर या प्रकारचं आक्रमण होऊ शकतं आणि तोपर्यंत सध्या विजय भंडार सध्या अगदी दर्शत असताना सातत्याने आपण पाहतो की धावेचा डोंगर जो आहे तो फलकाने जोडण्याचा प्रयत्न केला जातो. ऑन साइड पुणे एकदा पिकअप करत असताना मिड विकेटच्या पलीकडे खडे खडे बॉल बाउंड्रीच्या पलीकडे येतोय हा षटकार. नवीनची जमत आपण पाहतो की गाडी जी आहे ती 70 धाबा पुणे एकदा ऑफ साइडला इथे सुद्धा चुकी होते. बॉल पुणे एकदा कॅरी करू शकलेले नाहीये. बॉल पुणे एकदा जाईल मागे. अनस्टॉपेबल अनदर बॉल इट्स 4 रन चौकार. थँक्यू डीजे. कमालची बॅटिंग जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या जॉब स्कोर काढते 74 74 धावसंख्या फलकात ओव्हर नंबर 7चा खेळ सुद्धा आपण पाहतो की जिथे उद्ध्वस्त करणारा खेळ आहे. पुणे दफरा करायचा हा पुस्तक यामध्ये जाईल. फिल्डर सुद्धा आहे. बॉल आतमध्ये रकेलच्या रक्षेच्या क्षणाला बॉलला फिरतील तो 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो. आणि 2 धावा पुणे एकदा कॅरी करतील. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर काढवरती धावा आहेत आता फलकादी 76 76 धावसंख्या. विजय भंडार पुणे एकदा आपण पाहतो की असंभव को संभव करने वालों को शूरवीर कहा जाता है. आणि ती कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये Hops and bat it. Fast and furious. It's a maximum. Another power hitter. Higher, better. Sixer. थँक्यू डीजे. जबरदस्त इम्पॅक्ट जो आहे तो कशा प्रकारे सेट केला जाऊ शकला असता आणि तो प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये विजय भंडार नावाचा हो पुणेदा कट करण्याचा प्रयत्न टप्पा पुणेदा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुणेदा झालेला नाहीये. ओव्हर नंबर 7चा खेळ समाप्त आणि 7 वरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर काढत्या धावा आहेत 82 82 धावा 7 वर समाप्त. टीम जय महाराष्ट्र डीजे. मग प्रदर्शन आता बॅटिंग अगदी पाहायला गेला तर दर्शत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो की तुषारवरती डेथ ओव्हरची जबाबदारी सुद्धा दिली जाते. आवश्यकता आहे आता डेथ ओव्हरमध्ये विस्फोटक फलंदाजी करणं. दोन्ही टीमला अगदी आपल्या नावाचा झेंडा जो आहे तो पुन्हा एकदा फडकवायचा आहे या मैदानाच्या आतमध्ये. बॉलचा पुढे डाऊन्सला फक्त बॉलला फ्लिक केले. बॉल मागे चला फिटस सध्या बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचते तो एक धावचा आहे ते प्राप्त केली जाते. सारे जहां से अच्छा आणि सध्या तरी आपण पाहतो की जो आक्रमक फलंदाज आहे तो साऱ्या खेळाडूंपैकी सध्या आपण पाहतो की वेगळा सध्या ठरलेला आहे. 83 83 धावसंख्या फलकात पुणे बोलत तयार. ओसरे बॅटचा वापर पुणे परफॉर्म डिलिव्हरी एक्सप्रेस बॉल पुणे हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. पण बाउन्सरचा मारा तितका चांगला सध्या केला जातो आणि त्याचपुढे पाहा गेला तर बॉल जो आहे तो पुणे बॉडीवरती धडक देईल आणि त्याचपुढे आणखीन एक डॉट बॉल. राजेश आयत कडून लगातार 3 सिक्स मारले तर 500 राजेश आयत राजेश राय साहेब यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक बॅटरसाठी ते राहील या ओव्हरमध्ये. पुणे डफरा करण्याचा प्रयत्न टप्पा पुणे बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट जो आहे तो पुणे झालेला नाहीये. बॉल जसा टप्पा ठेवल्यानंतर आपण पाहतो की आउटसाइड ऑप्स्टम येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्याचपुढे पंच दर्शवतील. हा पोस्ट सुद्धा पडल्यानंतर विकेट किपरच्या आतमध्ये पण जे काय तर डॉट बॉल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. नवीनची गाडी जी आहे ती जाऊन पोहोचते 83 11 ते पुणे स्टॉप होताना दिसते जिथे आपण पाहतो की स्पीड ब्रेकर पुणे तैनात.
पाहावं लागेल हा बॉल कशा प्रकारचा पुन्हा आहे. पुन्हा चुकी होते तिथे 2 वागण्याचा प्रयत्न सध्या होईल का? आणि जोपर्यंत बॉलला फिट करतील तोपर्यंत 2 धावा इथे कॅरी केल्या जातील. या 2 धावीच्या मदतीने धावीची गाडी जी आहे ती पुन्हा जाऊन पोहोचते आता 85 85 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. अरे भाई मैंने क्या मैंने हो, पुढे बॉल पुन्हा एकदा वंशला फक्त स्विंग करण्याचा प्रयत्न. बॉलचा पुन्हा एकदा पाठलाग करते. तर एक धावेची प्राप्त केली जाते. सेकंडचा पुन्हा एकदा कॉल आहे. बॉल जोपर्यंत कव्हर करते सातत्याने आपण पाहतो की चुक्या सुद्धा होताना दिसते. जिथे आपण पाहतो की जग्गू सरांचा फिटनेस तर क्रिकेटमध्ये चांगली त्यांची नेहमीच पाहायला मिळते. तिथे सुद्धा 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावेची धावसंख्या जबाबदार स्कोर 87 धावा. हा फायनलचा सामना आहे. टार्गेट खूप चांगलं सध्या सेट करत असताना आपण पाहतो जिथे आवश्यकता आहे सध्या. हो, पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न टायमिंग पुन्हा एकदा जोडता आलेला नाहीये. बॉल पुन्हा एकदा लगतो कार्पेट रोल करत असताना बॉल मागे चाललाय. फिल्डर सुद्धा आहे. बॉलचा पुन्हा एकदा अगदी फ्रेममध्ये पोहोचतील. अखेर विकेटच्या पतन फलंदाजी टू दी टॉयलेट बाद. 88 धावा झाल्यात आणि 89 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी टीम जय महाराष्ट्र या टीमच्या विरुद्ध खेळत असताना वारली वॉरियर्स 89 धावेचा पाठलाग हा सामना जिंकण्यासाठी करायचा आहे. सेकंड इनिंग मध्ये या फायनलच्या मॅच मध्ये डीजे चला वेलकम बॅक पुन्हा एकदा या अगदी फायनलच्या इव्हेंट मध्ये 89 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी टीम वारली वॉरियर्स मुख्य मंचात आपण पाहतो की सर्वच सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत. त्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सरस स्वागत आहे या फायनलच्या मॅच मध्ये. चला सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 89 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी यासाठी अट्टाहास केला होता की ही स्पर्धा गोड व्हायला पाहिजे आणि सध्या तर आपण पाहतो की हे भव्य दिवा आयोजन सुद्धा आपल्या समोर पाहायला मिळते. जबरदस्त टेनिस क्रिकेटचा पुन्हा एकदा महासंग्राम सुद्धा आपल्या भेटीला आक्रमकता काय असते या स्पर्धेमध्ये प्रत्येक बॅटरकडून ते नक्कीच आणि नेहमीच पाहायला मिळालेला आहे. अशी दर्जेदार आणि शानदार आपण पाहतो की सनातन चषकचा सध्या हा इव्हेंट जो आहे. चला 2 बॅटर चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. टीम बार्ली वॉरियर्स 89 धावेचा पाठलाग कशा प्रकारे पुन्हा एकदा इथे होईल. कारण दोन्ही टीम आपण पाहतो की चित आणि परिचित आहेत आणि दोन्ही टीमला क्रिकेट कसं खेळायचं, क्रिकेटमध्ये धावेचा पाठलाग कशा करायचा आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की क्रिकेट खेळत असताना नावा कशा डिफेंड गोष्टी जमत आहेत. म्हणजे का तर पुन्हा एकदा बडी टक्कर आपल्या समोर सध्या पाहायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा विशेष आणि सर्वांचं पुन्हा एकदा सरस स्वागत आहे. फायनल मॅचचा पुन्हा एकदा आनंद घेण्यासाठी जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
पाहूया कशा प्रकारचे पुन्हा एकदा कामगिरी अपेक्षित होईल कारण की वारली वॉरियर्स टीम कडून पुन्हा एकदा धडाडीचे 2 फलंदाज आणि 2 सुपेदार सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी सध्या इन होताना दिसत आहेत. तिथे एक मोठं आव्हान तर आहे. एक कॉम्प्लिकेटेड आव्हान आहे. जिथे चांगली फाईट होऊ शकते. चांगली पुन्हा एकदा धमाका जो आहे तो पुन्हा एकदा होऊ शकतो. तर प्रयत्न आहे की हा सामना जिंकावा. फायनलचा पुन्हा एकदा टायटल जे आहे ते आपले नावे करावं. पण तो होईल काय? हू विल दिस मॅच? आणि तो एक मोठा प्रश्न जे आहे त्या प्रश्नाचा पुन्हा एकदा ही शेवटची इनिंग सध्या आहे आणि शेवटच्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा दर्जेदार बॅटिंग पाहिजे. शेवटच्या इनिंगमध्ये दर्जेदार बॉलिंग पाहिजे. दोन्ही टीममध्ये आपण पाहतो की दोन्ही टीममध्ये शिकारी आणि दोन्ही टीममध्ये आपण पाहतो की जबरदस्त पुन्हा एकदा हा महासंग्राम आपल्या समोर अगदी पाहायला मिळेल. वेलकम बॅक. पहिलं षटक सध्या भूमिक दुबळा, भूमिक पटेल बॉलिंग मार्फत या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जेव्हा जेव्हा आलेले आहेत तेव्हा तेव्हा नेहमीच आपण पाहतो की आक्रमक अंदाजामध्ये पुढच्या सनातन सरला अखिलेश पांड्याकडे 1,01,000 पारितोषिक देणार आहे. 1,01,000 ते अखिलेश पांडे भरवशासाठी देणार आहे. बॉलिंग मार्फत पुन्हा एकदा बोलत तयार आणि पुढच्या सनातन चषकसाठी आपण पाहतो की अखिलेश पांडे साहेबांकडून आपण पाहणार आहोत 1,00,000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्याकडून अगदी देण्यात येणार आहे सनातन हॅलो चषक पुढच्या वर्षी. हॅलो 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 सर्व सनातन क्रिकेट प्रेमीला एक आनंदाची बात आहे, आनंदाची बातमी आहे सॉरी, की येत्या वर्षी पुन्हा असा भव्य असा सनातन चषक करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आपल्या आशागड गावचे दानशूर व्यक्ती श्री अखिलेश सूर्यमणी पांडे साहेबांकडनं पुढच्या सनातन चषक हा 1,11,000 प्रथम बक्षीस असेल ते त्यांनी आताच जाहीर केलंय. त्यांच्यासाठी सर्व खेळाडूकडनं टाळ्या वाजवायच्या आहेत. जय श्रीराम. गेम चालू करायचा आहे. धन्यवाद अखिलेशजी पांडे साहेब. असाच सनातनी हिंदू असल्याच्या नात्याने आपल्या हिंदू धर्मासाठी आपण पुढाकार घ्यावा. आणि सर्व हिंदू बांधव आपण दिलेल्या आश्वासनाने खूप खुश आहेत. असाच आपल्या हिंदुत्वासाठी आपण पुढे राहाल ही अपेक्षा करतो. पांडेजी मॅच चालू होईपर्यंत आपण 2 शब्द बोलायचे आहे. हा सनातन चषक आयोजन करण्यासाठी आपण सर्व पोरांना उत्साहित केलं होतं म्हणून 2 शब्द आपण भले हिंदीमध्ये बोला. बोलो ना क्या भाई, बोला है बहुत अच्छा लगा है, बस 2 शब्द बोलना है, क्या है उसमें, बोलो बोलो. वर्मा जी, देवेंद्र वर्मा जी. और देवेंद्र वर्मा जी का भी मैं तहे दिल से शुक्रिया करता हूं कि उन्होंने दमन से 2 बार यहाँ आए हैं. ऐसा ही सपोर्ट आप हमारे गांव के लिए देते रहिए. पहिलं षटक सध्या जारी आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये भूमिक सध्या विकेट टेकर बॉलर आणि त्याच्या खात्यामध्ये पहिले यश. रोहितचा क्लास सध्या आहे आणि रोहितने पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात करत असताना सुरुवात कशी पाहिजे आणि या प्रकारची सुरुवात राहिली बॅटरची तर या मॅचचं लक्ष जे आहे 89 धावेचं तिथपर्यंत पोहोचू शकताना आलाय हा धमाकेदार चौकार. चांगलं प्लेसमेंट, चांगला फटका पुन्हा एकदा ट्रू दी कव्हर पॉईंटच्या अगदी बाजूने पाहायला गेला तर चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतो. कारण की भूमिक विकेट टेकर बॉलर जरूर आहेत पण धावा जर डिपेंड करायचे असतील तर त्यासाठी बॉलिंग अटॅक चांगला पाहिजे आणि तोपर्यंत तितका चांगला सध्या दमदार पाहायला मिळेल. त्यातून कामगिरी सध्या पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे आवश्यकता आहे की बॅटिंग चांगले होणं गरजेचं आहे. टीम वारली वॉरियर्स टीम या टीम कडून जे मात्र स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची धमक जी आहे
त्यासाठी या प्रकारचे स्ट्रोक सिलेक्शन पाहिजे आणि हा बॉल सुद्धा गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. फिल्डर सध्या बॉलचा पाठलाग मोठं चेस सध्या आहे फिल्डरसाठी, पण तो बॉल थांबणार नाहीये. जाईल बॉल सीमा पार. सनातनचा संघ येतो हा चौकार. बॉलचे प्रदर्शन 2 चौकार सध्या रोहितच्या बॅटमधून जो मात्र रोहितचा क्लास जो आहे तो पुन्हा एकदा इथे दर्शवला जातो. जिथे मात्र टायमिंग खूप चांगला त्याच्याकडे आहे. बॉल अगदी वेट करून खेळण्याची टीम आपण पाहतो की कला आणि त्याचं टॅलेंट जे आहे ते पुन्हा एकदा तितकं चांगलं जबरदस्त आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचून फलकावती. हा धाबा आपण सुद्धा ऑन साइडला अगदी मागे येऊन बॉलला कट्टर केल्या फिटसलेल्या सुनील बॉन्ड बॉलच्या अगदी फ्रेममध्ये पोहोचतील 2 वागण्याचा प्रयत्न सुद्धा राहिलाय. फिल्डर वेगाने बॉलच्या फ्रेममध्ये पोहोचतील तो 2 वागण्याचा इरादा आणि त्यामध्ये दोन्ही बॅटरला यश तर अगदी निर्माण झालेलं आहे सध्या तरी. आवश्यकता आहे की चांगली बॅटिंग संबंधाचे क्रिकेट जे आहे ते पुन्हा एकदा खेळण्याचा इरादा करावा लागेल आणि तो प्रयत्न सुद्धा दोन्ही बॅटरचा आहे. इथून जर एखादी विकेट गमावली तर दडपण येऊ शकते. इथून जर चांगली बॉलिंग राहिली तर टीम पुन्हा एकदा वापसी पुन्हा एकदा करू शकते. सध्या तरी दबावाच्या सिच्युएशन मध्ये आहे बॅटिंग करत असणार टीम. ओ फुटबॉलता हा बॉल हवेतच चालला आणि विकेट येईल का? अतुल तिथे तैनात आहे. कॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु चंद्रकांत पुन्हा एकदा या मॅच मध्ये अपयशी ठरलेला आहेत आणि त्यांच्या नावाचा पुन्हा एकदा जो मत काटा जो आहे तो पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर विकेटच्या पतन. विकेटच्या पतन फलंदाज बाद आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सध्या येतील. आवश्यकता होती विकेटची सतत आपण पाहतो की रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गमावलेत आणि त्यात पुढे बॅटिंग करणारी टीम सध्या आपण पाहतो की संकटाच्या स्थितीमध्ये आहे. पण एखादा बॅटर आपण पाहतो की इथून संकट मोचक आणि तारणहारच्या भूमिकेमध्ये पाहिजे. धावा जाऊन पोहोचते फलकात 10 धावा लॉस ऑफ 2 विकेट अशीच परिस्थिती राहिली होती पहिल्या इनिंग मध्ये. पण त्यानंतर आपण पाहिलं की विजय भंडार आणि जगदीश सरांचा खेळ चांगला राहिला. एक चांगला टोटल जे आहे ते फलकात कारण की लोकल टीम आहे आणि लोकल टीम कडून या प्रकारची टोटल जे आहे ते फलकात येणं गरजेचं होतं. आता 89 धावेचा पाठलाग करायचा सामना जिंकण्यासाठी त्याचा पाठलाग करत असताना 2 धक्के तर दिलेत टीम वाली वॉरियर्स. टीम संघ मालक स्वतः सध्या आपण पाहतो की डॉक्टर यांची एंट्री सुद्धा होताना दिसते या मैदानाच्या आतमध्ये. फायनल डेस्टिनेशन सध्या आहे. ऑनसाइडला फटका चांगला यावेळी आपण पाहतो की जास्त वेट दिला होता आणि फटका तर चांगला आहे. बॉल जाईल सीमा पार अखेर शानदार चौकार. डॉक्टर हृदयनाथ धिंडे साहेबांच्या प्रत्येक षटकारासाठी सचिनजी पुजारी साहेब यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑप्शनला फटका चांगला आहे आणि फ्लॅट बॅटेड फटका पुणे एकदा हवाई हल्ला करत असणार वन बाउंस बॉल सीमा पार वन्स अगेन बाजू खोलने का मौका और जड़ दिया वन्स अगेन चौका. बॅटिंग चांगलं होणं गरजेचं होतं आणि बॅटिंग चांगले होणे अपेक्षित होतं आणि त्या प्रकारचे सध्या बॅट तडपते या मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर यांची. इथे आपल्या टीमला आवश्यक आहे की जी मात्र एक चांगलं टार्गेट आहे त्याला ओव्हरटेक करायचं असेल तर बॅटिंग परफॉर्मन्स चांगला पाहिजे. तो प्रयत्न सध्या जारी आहे. ओ पुढे एकदा कट करण्याचा प्रयत्न बॅटची एज सुद्धा आहे आणि कटरच्या जाळामध्ये पुन्हा एकदा अडकवलं जाईल. एका बाजूने आपण पाहतो की पोलीस आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की डॉक्टरचा खेळ पाहायला गेला तरी इनिंग जी आहे ती समाप्त विकेटच्या पतन.
नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी ज्याच्याकडे आपण पाहतो की माफ करण्याचं औषध बिलकुल नाहीये. असा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी मागच्या मॅचचा हिरो जिथे क्वालिफायर 2 मध्ये काय कमाचा अगदी धडाडा ज्याच्या बॅट पण अगदी पाहायला गेलं तर भेटला. 38 धावांची एक विस्फोटक खेळी ज्याने अगदी साकारली असा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये ऋतिक सध्या नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येताना दिसेल. नवीनची गती जाऊन पोहोचते फलकाते 18 धावा फलकाते 2 गडी गमावलेत 3 गडी गमावलेत आतापर्यंत कारण की या मध्ये सुद्धा विकेट आलेल्या आहे. टॉप ड्राईव्ह पुन्हा एकदा बॉल कॅपने ट्रॅव्हल होतो फिटनेसच्या वेगाने बॉलच्या अगदी रेंजमध्ये पोहोचते. तुमचं 2 धावांच्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावीची गती जी आहे ते फलकाते जाऊन स्कोरकार्डवरती आता 20 रन्स 20 धावा आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे खल्लास. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या 20 ऑन दी बोर्ड. बॅक 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोरकार्डवरती 20 रन सध्या फलकाते. वारली वॉरियर्स टीमच्या प्रत्येक खेळाडूसाठी आपण पाहतो की बॅटिंग करत असताना प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज सचिनजी पुजारी साहेब यांच्याकडून 20 धावा. 2 ओव्हरचा स्पेन सध्या समाप्त होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कमाचं राहिला तो हा सुद्धा वेगवान बॉल बॉडीवरती पुन्हा एकदा धडक देत असताना परफॉर्म पुन्हा एकदा डिलिव्हरी की हार्ड लेन वरती टेक अप द हार्ड लेन वरती सध्या बॉल जो आहे तो पुन्हा एकदा केला जातो जिथे कोंकणीची पिच आहे. अशा वेळी आपण नेहमीच बोलतो की बॉलरचा बॉल बाला असतो कारण की बॉल स्किट होतो वेगाने जातो आणि अशा वेळी आपण पाहतो की बॉलिंग अटॅक चांगला होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हुक करत असताना या फटका चांगला आहे. बॉल जाईल का सीमा पार येतो बॉल मध्ये पलीकडे आणखी एक शानदार चौकार. डीजे मागचं प्रदर्शन सध्या पाहायला मिळते जिथे बॅटिंगचा पुन्हा एकदा बोलबाला आहे. ओ या दिशेला फटका चांगला अगदी रेंज मध्ये होता जो मात्र गॅप शॉर्ट सिलेक्शन पाहिजे होतं तसं मात्र जातं हो झालेलं नाही आणि त्यात पुढे फिल्डर सध्या डीप मध्ये सध्या तैनात आहेत. बॉलला फीड करते तिथे अरविंद सध्या तैनात आणि या सिंगलच्या मदतीने धावीची गती जाऊन पोहोचते 25 धावा फलकाआधी. ओव्हर नंबर 3 चा पुन्हा एकदा खेळ जारी. पुन्हा एकदा फटका चांगला एक धाव घेण्याचा प्रयत्न डेडिकेटची अपेक्षा होती पण चुकी होताना दिसते तिथे फिल्डर पवनच्या मार्फत कारण की नजर नव्हती. रस्त्यावरती नेहमीच एक वाक्य जे आहे ते अगदी लिहिलं जातं नजर हटी तो दुर्घटना घटी आणि इथे एखादी मोठी घटना जी आहे ती घडली असती पण तसं झालेलं नाहीये. रोंग साईडला पुन्हा एकदा हा बॉल जो आहे अन्यथा कदाचित बॉलिंग एंडला आलं असतं तर काम तमाम झालं असतं. क्रिकेटमध्ये जर तर किंतु परंतु आणि अगर मगर ज्या गोष्टी ज्या आहेत त्या बिलकुल चालत नाहीये. क्रिकेटचा खेळ वर्तमान काळात खेळला जातो आणि तो प्रयत्न सुद्धा जारी आहे दोन्ही फलंदाजाचा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न टप्पापर्यंत पुन्हा एकदा चांगला बॉल सरप्राईज पुन्हा एकदा बाउन्सरचा मारा आणि तोपर्यंत आणखी एक डॉटची समाप्ती. स्कोरकार्डवरती 26 20 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुद्धा जारी. लास्ट बॉल आहे या षटकातील. हो नटराज स्टाईल फटका खेळण्याचा प्रयत्न पिंडात तिथे पोहोचते तो एक धाव घेण्याचा प्रयत्न सध्या जारी आहे आणि एकच धाव पुन्हा एकदा संधी जी आहे ती दिली जाते. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉबमध्ये स्कोर काढते आता 27. एक बॉल आणि कंपॅरिझन पाहायला गेला तर सेम पोझिशन वरती 3 विकेट गमावलेत. आता सध्या आपण पाहतो की 27 धावा आहे हा प्लस पॉईंट सुद्धा आपण बोलू शकतो. 30 बॉल मध्ये धामीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. थँक्यू डीजे. 30 बॉल मध्ये 65 धाबीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. कंपॅरिझन आपण पाहतो की पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना 27 धावा आहे टीम वारली वॉरियर्स परंतु याच परिस्थितीमध्ये 23 धावा होत्या जय महाराष्ट्र म्हणजे का तर थोडीशी पुढे आहे. वाकूट टप्प्याचा बॉल आणि अशा प्रकारचे बॉल तर एखाद्या सेट बॅटर सोबत तुम्ही ठेवू शकत नाहीये.
असा प्रकारचा बॉल म्हणजे काय तर दिशा से भटके तो मिलेंगे फटके आणि बॉल पण एकदा सीमा पार 4 रन चौकार. कमालचे पुन्हा एकदा बॅटिंग दर्जेदार बॅटिंग फायनलचा सामना ग्रँड फिनाले. हो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा कट झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डॉटमध्ये पुन्हा एकदा समाप्त होताना दिसते जिथे आपण पाहतो की बॉलिंग अटॅक जो आहे तो तितका चांगला कमालचा सुद्धा पाहायला मिळतो. अप्रतिम सध्या या मॅचचं पुन्हा एकदा चित्रण जे आहे ते केलं जातं दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. जगाबून खेळण्याचा प्रयत्न क्रीजच्या आतमध्ये जाऊन फटका सजवला डीपमध्ये पटेल सध्या मिड विकेट मध्ये भूमिक पटेल सध्या आहे तैनात बॉलच्या फ्रेममध्ये बॉलपर्यंत पोहोचते फक्त एकत्र प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धवीची गती फलकती जॉब स्कोरवरती 32 32 धावा टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी 89 89 धावांसाठी आपण पाहतो की प्रयत्न तितकेच दमदार पाहिजेत. प्रयत्न तितका चांगला सध्या पाहायला मिळेल. बॉली बॉक्समध्ये पुन्हा एकदा बोलत तयार नवीन पाठला कशा प्रकारे केला जाईल त्यासाठी आपण पाहतो की आता घाम जास्त गाडण्याची आवश्यकता आहे आणि तोपर्यंत पुन्हा एकदा इथे करताना दिसतील का दोन्ही बॅटर. ओ फुल टॉय बॉल ऑन साइड टार्गेट करत असताना मिशन अचीव केलं जाईल बॉल्स पार इट्स अ हुज सरकार. थँक्यू डीजे 26 बॉल आता 51 धावेची आवश्यकता फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल ते ऑन साइडला पुन्हा एकदा धक्का दिला दे धक्का आणि घे छक्का प्रकारचा पुन्हा एकदा फटका जो आहे तो ऋतिकच्या बॅट मधून पुन्हा एकदा हा बॉल फुटवर्कचा वापर तर केला तर पंच पुन्हा एकदा दर्शतील वाईट लेंथ वरती बॉलला पुन्हा एकदा डिलिव्हर केल्या जातात आणि त्याच पुढे एक्स्ट्रा धावसंख्या जी आहे ती प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर होते 39 39 धावा फलकाती 50 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा प्रयास करण्याचा प्रयत्न फटका फसला बॉल हवेत चालला फिल्डर नाही येत तिथे स्थित बॉल गॅपमध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल तो एक धावेत प्राप्त केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावेची गती जाऊन पोहोचते पोलकाते आता टीमची टोटल जे आहे ते पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 40 धावा. सामन्याचं महत्व खूप मोठं आहे. जर रँकिंग मध्ये पहिले यायचं असेल तर त्यासाठी आपण पाहतो की तितकीच मोठी जोखीम जे आहे ते तुम्हाला घेणं आवश्यक आहे आणि त्या प्रकारचा खेळ करणं आवश्यक आहे की दोन्ही बॅटर सध्या सेट झालेले आहेत आणि त्याचमुळे हा सामना आता त्यांच्यासाठी सोप्या पद्धतीने सिंपल सामना सध्या वाटतोय पण अजूनही सामना समाप्त झालेला नाहीये. पुढे बॉल आपण एकदा प्रयास करण्याचा प्रयत्न होन्सला बॉलला ढकललाय पीटर सध्या आहे तिथे तैनात एक धाव इथे प्राप्त होताना दिसते आणि या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 4चा खेळ समाप्त. तिला पाण्याची व्यवस्था पुन्हा एकदा लगेचच मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. 24 बॉल आणि धमीचं आवश्यकता स्क्रीनवरती सध्या 48 24 बॉल 48 धमीची आवश्यकता. तर पुढे घेऊया डीजे वाला ब्रेक. त्याच्यावर 50 रुपये. सूर्यकांती बोल 50 सूर्यकांती 50 बाहेर चेक झाला तर आणि प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा प्रेक्षक कमाल कॅचसाठी आपण पारितोषिक आता ठेवलेलं आहे. बाहेर जर कॅच पकडला तर त्यासाठी बाहेर कॅच पकडला तर त्यासाठी पारितोषिक आहे 50 रुपीज 50 रुपयाचा कॅच प्राइस देण्यात येईल. प्रेक्षक कमाल कॅच 24 बॉल मध्ये 48 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. हा फायनलचा सामना आणि फायनलच्या महाअंतिम सामन्यामध्ये जो मात्र रस्ता जो आहे तो कठीण बनत चाललाय सध्या तरी. तर नेहमीच आपण पाहतो की जेव्हा काटेरी रस्ता असतो तेव्हा पावलांचा वेग जो आहे तो वाढत असतो
आणि इथून जर पुढे जायचं असेल तर पुन्हा एकदा काटेरी रस्ता आहे कारण की 24 बॉलमध्ये 48 सिंपल तर अजिबात नाहीये. त्यासाठी तितकीच मोठी तुम्हाला जोखीम घ्यावी लागेल. मोठे फटके सातत्याने तुम्हाला लॉन्च करावे लागतील. तेव्हाच या मॅचचं पुन्हा एकदा चित्र जे आहे ते पलटू शकतं. ओमसाई स्पोर्ट YouTube वाहिनीवरती सध्या आपण पाहतो की या YouTube चॅनलवरती या स्पर्धेचं पुन्हा एकदा लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न बॉलला पुन्हा एकदा कापलं एक सरसा. जिथे तलवारीची आवश्यकता नाहीये बॉल पुन्हा एकदा सहजपणे बाउंड्री लाईनच्या पलीकडे जैल बॉलचा वापर येत हा चौकार. पाचवं षटक भूमिक पटेल सध्या बॉलिंग ट्रॅकमध्ये पण भूमिकच्या विरुद्ध आपण पाहतो की फक्त हलक्यातने बॉलला अगदी दिशा दिला आणि बॉलचे पुन्हा एकदा दुर्दशा जे आहे ती मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते. खूप चांगले सध्या आपण पाहतो की चित्रण जे आहे ते केलं जातं जिथे आवश्यकता आहे आता हा सामना जिंकण्यासाठी. 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 44 धावेची आवश्यकता आहे. ओ यार सुद्धा ऑन साइडला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. सुमसान इलाका खाली इलाका और उस गली से बॉल मैदान के बाहर 4 धावा चौकार. थँक्यू डीजे धावसंख्या जबाबदारी स्कोर काढते या चौकाच्या मदतीने टीमची टोटल आता 49 49 धावसंख्या फलकात पाहायला मिळेल. कमालचं प्रदर्शन सध्या आपण पाहतो की जिथे रोहित या महत्वाच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण इनिंग जे पाहिजे त्याच्याकडून अगदी त्या प्रकारचा खेळ सध्या त्याला अगदी सांभाळावा लागेल. टीमचं नेतृत्व टीमचं कर्तृत्व पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. प्रयत्न सध्या चांगला आहे. बॉलला पुन्हा एकदा उंचला ढकल फिल्डर सध्या वेगाने बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव जे आहे ते पुन्हा एकदा प्राप्त करताना दिसते आणि या सिंगाच्या मदतीने धावेची गती फलकाची जॉब होते स्कोर कार्ड होते आता 50 कंप्लीट 50 धाबा. रोहितचा खेळ आपण पाहतो जिथे 16 बॉल मध्ये 29 धावांचे सध्या तो खेळतो. एकाकी आपण पाहतो की आपल्या टीमला पुन्हा एकदा सावरण्याची जी महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये रोहित रडे अप्रतिम सध्या काम त्याचा आतापर्यंत त्याने अगदी जोपासलेलं आहे आणि तोच मात्र धुरंधर सध्या आहे या मॅचच्या दरम्यान मैदान के अंदर. आणि धुरंधरचा काय इथे कशा प्रकारचा पुन्हा एकदा सेटअप करणं आवश्यक आहे. तो खेळ जो आहे तो पुन्हा एकदा मार्गस्थ पण सामना अजूनही समाप्त झालेला नाहीये. मॅच इज नॉट ओव्हर. त्यासाठी आपण पाहतो की तयारी चांगली ठेवावी लागेल. बॉलिंग मागते पुन्हा एकदा. हो चांगला बॉल टप्पा पडला त्यांचा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा सुई करके और पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये म्हणजे का तो डॉट मध्ये समाप्ती चांगली बॉलिंग. अशा प्रकारचा पुन्हा एकदा पाहायला गेला तर बॉल पाहिजे. अशा प्रकारची बॉलिंग राहिली तर दबाव पडू शकतो. विकेट सातत्याने तुम्हाला गुलदस्त्यामध्ये घ्यावा लागतील. आणखी फायनलचा सामना आहे. अभी नाही तो कभी नाही आणि त्याचपुढे 365 दिवसाची वाट जी आहे ते पुन्हा एकदा इथे पाहणं जे आहे ते कुठल्या टीमसाठी पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते. तो प्रयत्न दोन्ही टीमला दमदार पाहिजे कणखर पाहिजेत. सूर्यप्रकाशचा वापर पुन्हा एकदा फटका चांगला लोपटे डोप नाही ही मध्ये फिल्डर सुद्धा आहे तैनात. बॉलच्या पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पोहोचतील बॉलला कॅरी करतील तो पाहायला गेला तर एक धाव जी आहे ती प्राप्त केली जाते आणि या सिंगाच्या मदतीने धावीची गती फलकाची जाऊन स्कोर कार्ड होती. आता 1 धावसंख्या फलकाची जाऊन पोहोचते. काय कमालचं प्रदर्शन सध्या पाहायला मिळते. धावीचा आकडा जो आहे तो अचीव करणं पाहिजे तितकं सोपं तर नाहीये. तर त्यासाठी आपण पाहतो की कठीण परिस्थितीमध्ये एक बहुमूल्य रत्न लागतं त्याला विल पॉवर म्हटलं जातं आत्मबल. त्या आत्मबल कुठल्या टीमचा पुन्हा एकदा दिसेल कारण की दोन्ही सुपरस्टार सध्या मध्ये आतमध्ये ऋतिक आणि स्ट्राईक वरती रोहित. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न टप्पा पुन्हा एकदा लाजबाब टप्पा पर्यंत बॉल जो आहे तो मागे जाईल आणि तोपर्यंत पाहायला गेला तर 5व्या ओव्हरचा खेळ समाप्त. आता या मॅचचे लक्ष आहे 18 बॉल मध्ये 38 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 38. बॉल में 38 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए.
सामना कशा पद्धतीने पुणे एकदा पुढे घेऊन जाते, परंतु जी मात्र आवश्यकता आहे की बॅटिंग चांगली पाहिजे. दुसऱ्या बाजूने आपण बोलू शकतो की बॉलिंग चांगली पाहिजे. कपडे तर कशा प्रकारे होईल. हो, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन्सला पुन्हा एकदा फटका खेळायचा होता. तो बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी झालेली नाहीये. पहा लाजबाब पिचिंग जबरदस्त. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा अगदी पाहायला गेला तर चांगल्या लेंथवरती सध्या पाहायला मिळेल. अप्रतिम सध्या बॉलिंग केली जाते. बाबू सुद्धा कट करण्याचा प्रयत्न फिल्डर सध्या तैनात आहे आणि कॅचिंग पोझिशन वरती सध्या सुनील बॉन्ड येतील. त्यानंतर आपण पाहतो की महत्वाचा विकेट ऋतिक या मॅच मधून बाहेर. विकेटच्या पतन फलंदाज बाद. सहावं षटक सध्या तरी बेनिफिट अगदी देणारं ठरलेलं आहे. कारण की धामीचं जमत आपण पाहतो की ग्राम जो कमी करायचं असेल तर त्यासाठी आपण पाहतो की आक्रमक फलंदाजी होणं गरजेचे. ऋतिक जसा बाद झाला आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी तुषारचे पुणे दे एंट्री या मैदानाच्या आतमध्ये 16 बॉलमध्ये अजूनही 38 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 16 बॉल 38 रन की जरूरत. बॉलिंग मार्कने पुणे एकदा बॉल तयार. हो, हेलिकॉप्टर स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलिंग अटॅक चांगला आहे. हे प्रश्न पुन्हा एकदा पाहायला गेलं तर खूप चांगला पुन्हा एकदा आन्सर जे आहे ते पुन्हा एकदा इथे दिले जातं. बाहुबलीचा कट्टप्पा आणि क्रिकेटचा यॉर्करचा टप्पा जो आहे तो नेहमीच एखाद्या बॅटर लक्षात ठेवला जातो आणि तो यॉर्कर पुन्हा एकदा केलं. यॉर्करचा पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चांगला बॉल सुद्धा डिलिव्हर केला जाईल आणि त्यात पुढे मोठा फटका जो आहे खोदून काढण्याचा प्रयत्न अक्षरशः झाला पण तसं झालेलं नाहीये. वाईड लाईन पुन्हा एकदा अगदी मिस होईल आणि त्यात पुढे डाऊन द लेग अवांतर धावसंख्या प्राप्त होते. या अवांतरच्या रूपाने धावींची गती जी आहे ते फलकादी जाऊन पोहोचते. स्कोरकार्ड 53 धावसंख्या फलकादी. अप्रतिम सध्या आपण पाहतो की बॉलिंग अटॅक सुद्धा पाहायला मिळेल. बॉल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. टप्पा पुन्हा एकदा चांगला मॅनेज सुद्धा केला जातो. कारण की बॉलिंग अटॅक जगदीश सरांचा लाजबाब सुद्धा पाहायला मिळते. पिचिंग लाईन तितकी चांगली कमाची. सातत्याने आपण पाहतो की बॉलिंग अटॅक जो पाहायला मिळतो आणि त्यात पुढे या मॅचचे लक्ष 14 बॉल. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न पण तो तसं होताना दिसत नाहीये. बॉलला कॅरी करते तो पण आणखीन एक पाहायला गेला तर येतोय हा डॉट बॉल. हे षटक आतापर्यंत टर्निंग पॉईंट आहे. निर्णायक अगदी ठरू शकतात कारण की धाबा जे आहेत ते पुन्हा एकदा सेव्ह करताना दिसत आहेत. और रोहित ऑन साइड आपला जो मात्र फेवर आहे आणि इथे जर बॉल ठेवला तर चेंजिंग मुवमेंट पुन्हा एकदा येईल. येतो बॉल सीमा पार. येतो हा षटकार. थँक्यू डीजे. 12 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे आणि जय प्रेक्षकांनी कॅच पकडल्या. आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी या. 12 बॉल 30 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम पुन्हा एकदा सामना आपल्यासमोर पुन्हा एकदा फायनलचा सामना पण रोहित एकाकी आपण पाहतो की सूरवीरासारखा पुन्हा एकदा लढताना दिसतो या मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता आहे. चला जास्तीचा वेळ घेतला जातो. चला जास्तीचा वेळ घेतला जातो. विनंती आहे की लगेच सामना स्टार्ट करा. कमालचं पुन्हा एकदा प्रदर्शन सध्या पाहायला मिळते. आवश्यकता आहे की आक्रमकतेने बॅटिंग करणं आवश्यक आहे आणि तोपर्यंत सध्या रोहितचा आहे 12 बॉल 30. रोहितची आतापर्यंत खेळी जी आहे ती 20 बॉल मध्ये. रोहितसाठी लागोपाठचे 3 षटकार विजय गोरवाला यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज. 12 बॉल 30. तो आपण पाहतो की जिथे 35 धाब्यावर 30 सध्या खेळत आहेत फलंदाज रोहित. ओ फुटबॉल होता पुन्हा एकदा टायमिंग मिस झाले. बॉल पुन्हा एकदा लंग कार्पेट ढकलले सुद्धा डीप मध्ये चुकी होते तिथे. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचते तो पाहायला गेला तर इथे चांगलं पुन्हा एकदा आपण पाहतो की सुरक्षित आपल्या जागेमध्ये पुन्हा एकदा पोहोचतील म्हणजे का तर 2 धावा प्राप्त केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जॉब स्कोर कार्ड वरती धावेची गती जी आहे ती जाऊन पोहोचत 61.
61. बॅटर पुणे सुरक्षित आहेत आणि त्यात पुढे आणि मला वाटतं बॅटर सेफ आहेत. स्वानंद यांची पंचाची कामगिरी त्यांच्यावरती खूप मोठे प्रश्न तर निर्माण होत आहेत, परंतु नेहमीच आपण पाहतो की स्वानंद खूप चांगल्या पंचाची कामगिरी या स्पर्धेमध्ये अगदी दर्शवलेली आहे. हा बॉल हवे तर आहे ढगाला पुणेला भगदार पडत असताना बॉल हवा यांना येतो षटकार. कमालची बॅटिंग, कमालचं पुणेला टायमिंग आणि यावेळी आपण पाहतो की आलाय हा षटकार. ओ षटकार वरती षटकार. 1-2 पुणेचा बॉल जो आहे तो सीमा पार. अमॅझिंग, इनक्रेडिबल. आणखी एक षटकार. नऊ बॉल मध्ये 16 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. जिथे प्रश्न पुणेदा विचारले जात होते, परंतु त्यानंतर या मॅचचं पुणेदा चित्र जे आहे ते समाप्तीच्या मार्गात अजूनही नाहीये. 9 बॉल 16. ओ पुणेदा पाहायला गेल बोला पुणेदा कॅरी करते तो पण 2 वागण्याचा प्रयत्न होईल का, पण एकत्र इथं प्राप्त केली जाते आणि पंच पुणेदा दर्शवतील यावेळी वाईट बॉल आहे. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा प्राप्त. अजूनही 14 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 9 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. इथे प्रश्न तर निर्माण पाहायला गेला तर दोन्ही टीम साठी आहेत. बोलो पुणे तयार. पुणे दसरे बॅटचा वापर फटका चांगला केला, पण डीप फिल्डर सुद्धा आहे तैनात. तो पण एक इथं प्राप्त केली जाते आणि या सिंगाच्या मदतीने धावेची गती जी आहे ते फलकाची जॉब स्कोर कार्ड होती. धावेची गती जी आहे जाऊन पोहोचते आता 78.